मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीतील दुसऱ्या युनिटमधील पहिली 2.1 जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाइंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरत आहात, तुमचा हळूहळू नाश होत आहे या अर्थाची कविता आणि पॅब्लो नरुडा या कवीनं लिहिलेली ही सुंदर कविता आहे. खरं म्हणजे हा सल्ला आहे, इनकम्प्लीट कविता आहे, कारण 3 पुढं त्यांनी टिंबा दिलेले आहेत टायटल पाशी किंवा कवितेच्या शेवटी सुद्धा. ह्याचा अर्थ हे अनंत आहे, इन्फिनिटी याला म्हणायचं. बघा कवी काय म्हणतोय, सोपी कविता आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर का तुम्ही ट्रॅव्हलच केलं नाही, तुम्ही प्रवासच केला नाही, फिरला नाही, लोकांच्यात मिसळलं नाही. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचलं नाही. इफ यू डू नॉट लिसन, जर तुम्ही ऐकलंच नाही. कशाला? द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनाचे वेगवेगळे जे आवाज आहेत, प्रत्येक गोष्टीला एक आवाज आहे. त्या जीवनातल्या आवाजांना तुम्ही कधी ऐकलंच नाही, कधी तुम्ही वाचलेलं नाही, कधी तुम्ही फिरलेलं नाही. इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअर सेल्फ, आणि जरी तुम्ही स्वतःलाच ऍप्रिशिएट केलं नाही, जर तुम्ही तुमची स्वतःची स्तुती नाही केली, तर ऍप्रिशिएट करणे स्तुती करणे, तुम्ही तुमची स्तुती नाही केली तर यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू विनाशाकडे निघालेला आहात. नाही वाचल्यावर काय होणार आहे? तुमचं नॉलेज अद्ययावत नसणार, फिरला नाही तरी पण तुमचं नॉलेज अद्ययावत नसणार, तुमचं तुम्हालाच तुम्ही ओळखत नसाल, तुमची तुम्ही स्तुती करत नसाल, जग ओळखत नसाल, तर नक्कीच तुमचा ऱ्हास होत निघालेला आहे. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, जेव्हा तुम्ही तुमची सेल्फ इस्टीम मारताय, आत्मसन्मान, सेल्फ इस्टीम म्हणजे जेव्हा तुमचा आत्मसन्मान मरतोय, तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारताय, स्वतःचा तुमचा मान मारताय, तुमचा स्वाभिमान मारताय. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही यू डू नॉट लेट अदर्स, दुसरी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे, पण यू डू नॉट लेट, लेट म्हणजे अलो, तुम्ही परवानगीच देना झालाय. इफ यू डू नॉट अलो अदर्स हेल्प यू, दुसऱ्याची मदतच घेणार तुम्ही अजिबात. दुसरी मदत करायला तयार आहेत पण तुम्हाला मदत घ्यायची नाही. तुमचा अहम, इगो तुमच्या आडवा येतोय. असं झालं तर समजायचं यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरत आहात, हळूहळू तुमचा ऱ्हास व्हायला लागलाय असं समजायचं. पुढं कवी म्हणतोय इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, जर का तुम्ही स्लेव्ह झालात, गुलाम झालात, कशाचे? तुमच्या हॅबिटचे, सवयीचे. तंबाखू खाल्ल्याशिवाय मला होत नाही सकाळी, किंवा सिगारेट ओढल्याशिवाय होत नाही, किंवा मटण असल्यानंतर मला लागतेच, ह्या हॅबिटचे गुलाम झाला तुम्ही. जर तुम्ही सवयीचे गुलाम असाल, वॉकिंग एव्हरी डे, आणि जर तुम्ही चालत असाल ऑन द सेम पाथ, त्याच मार्गाने, जीवनात मार्ग बदलायचा नाही, स्वतःच्या सवयी बदलायच्या नाही, स्वतःचा दृष्टिकोन बदलायचा नाही, एकाच मार्गाने तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य काढलं असेल, एकाच मार्गाने चालत असाल, म्हणजेच तुम्ही स्वतःला बदलतच नसाल, तर 3 टिंब आहेत, तर तुम्ही मरत आहात असं समजायचं, तुमचा विनाश होत आहे असं समजायचं. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीन चेंज केलं नाही. रुटीन म्हणजे काय? नेहमीच का? तुमचं वेळापत्रक रोजचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते जर नाहीच बदललं. इफ यू डू नॉट विअर, जर तुम्ही परिधान केलं नाही डिफरंट कलर्स, वेगवेगळे रंग तुम्ही वापरत नसा, खूप सुंदर रंगसंगती आहे, या सुंदर रंगसंगतीचा तुम्ही भोग घेत नाही, तुमचा रुटीन व्यवहार बदलत नाही, तर समजायचं की तुमचा ऱ्हास होत आहे. ऑर यू डू नॉट स्पीक, किंवा तुम्ही बोलतच नाही दोज यू डोंट नो, की जे तुम्हाला ओळखत नाही, म्हणजे अनोळखी माणसाशी तुम्ही बोलत नाही, त्याचा स्वभाव जाणून घेत नाही, त्याच्याकडच्या ज्ञानाला तुम्ही जाणून घेत नाही. कसं कळणार तुम्ही त्याच्याशी बोलल्याशिवाय? जर तुम्ही इतरांशी बोलतच नसाल, तुमची जी ओळखीची आहेत, घरातली आहेत, त्यांच्याशीच तुमची ट्यूट्यू चालू असेल आणि जगाशी तुमची ट्यूट्यू नसेल, तर यू स्टार्ट डाइंग स्लोली, तर तुमचा ऱ्हास होतोय, विनाश होतोय असं समजायचं. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर का तुम्ही अवॉइड करत असाल, टाळत असाल, अवॉइड करणे म्हणजे टाळणे,
फील पॅशन, तुम्हाला फिलिंग होते, पॅशन्स येत आहेत तुमच्या मनात, भावना येत आहेत, उत्कृष्ट भावना, उत्कट भावना येत आहेत, पण त्या तुम्ही टाळायला लागल्या. तुम्हाला वाटतंय की मी कविता लिहावी, पण तुम्ही पेनच उचलायला तयार नाही. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, आणि तुफानी टर्ब्युलंट म्हणजे त्याच्यात तुफानी भावना असतात. मनात एखादी तुमच्या इच्छा निर्माण झाली तर त्याबरोबर त्याच्यात तुफानी भावना येतात, देअर टर्ब्युलंट इमोशन्स येतात, पण तुम्ही त्या अवॉइड करायला लागलाय, दडपायला लागलाय. म्हणजे कधी तुम्हाला वाटलं लिहावं तर लगेच पेन उचला आणि लिहा, कधी चित्र काढू वाटलं लगेच ब्रश घ्या आणि चित्र काढा, रंगवा, कधी शिकू वाटलं उठा आणि भिंतीसमोर आरशासमोर शिकवा. ह्या तुफानी भावना आहेत, ह्या जर तुम्ही दडपल्या तर तुमचा ऱ्हास होईल. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, या भावनामुळं तुमच्या आईज ग्लिसन होतात, या भावनेमुळं तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. आईज ग्लिसन होतात म्हणजे ज्या भावनेमुळं तुमचे डोळ्यांमध्ये चमक प्राप्त होते, ती डोळ्यात पाणी आल्यामुळे चमक प्राप्त होते. त्या तुफानी भावना दडपू नका, म्हणजेच तुमच्या हृदयाला डोळ्याद्वारे वाट करू द्या. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि तुमची हार्ट बीट ज्या भावनेनं फास्ट होते, तुमच्या हृदयाचे ठोके ज्या भावनेनं वाढतात, उसळतात, रोखू नका त्यांना. त्या भावना खळखळून बाहेर पडू दे. वर्ड्सवर्थ नावाचा कवी म्हणतोय, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स. उत्कट भावनांचा उत्कृष्ट आविष्कार म्हणजे काव्य. इथं ह्या ज्या भावना आहेत त्या तुफान होऊ देतात, उसळून बाहेर येऊ देत. तुम्ही दडपल्या, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू मरायला लागले असं समजायचं. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं लाईफच चेंज केलं नाही, यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही. व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड, तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तुम्ही समाधानी नाही विथ युअर जॉब, तुम्ही तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या कामामध्ये कुठलीही तुम्ही ड्युटी करताय, त्या ड्युटीमध्ये तुम्ही समाधानी नाही, तुम्हाला ते बोजा वाटतोय, त्यातून तुम्हाला आनंद मिळत नाही, आणि जर तुम्ही ती ड्युटी सोडली नाही तर तुम्ही मरायला लागलाय असं म्हणायचं. परत बघा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही. व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, तुम्ही तुमच्या लव्ह मध्ये, प्रेमामध्ये समाधानी नाही, प्रेमात समाधानी नाही, तुमच्या व्यवसायात, कामात समाधानी नाही, आणि तरीही तुम्ही तुमचं जीवन बदलायला तयार नाही, तर ते कुत्र्या मांजरासारखं जीवन असतं, प्राण्यांसारखं जीवन असतं, दुसऱ्याच्या हातातलं जीवन. तसं जगलात तर जगलाच काय, मेलाच म्हणा. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, अगदी सेफ आहे, सुरक्षित आहे, तरी पण तुम्ही ते करायला तयार नाही. इफ यू डू नॉट रिस्क, तुम्ही रिस्क घ्यायला तयार नाही, तुम्ही धोकाच उचलायला तयार नाही की जे एकदम सेफ आहे, एकदम सुरक्षित आहे. का? फॉर द अनसर्टन, कारण तुम्हाला खात्री नाही, तुम्हाला भरोसा नाही. ह्यो काय म्हणेल, तो काय म्हणेल, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, अशा अनसर्टनिटीज मनामध्ये आहेत तुमच्या. आणि जर असं असेल आणि साध्या साध्या गोष्टीसाठी पण तुम्ही रिस्क घ्यायला तयार नसेल, तर समजायचं की तुम्ही मरायला लागले. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, गो आफ्टर, पाठलाग करणे, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग केला नाही, तुमच्या ध्येयांचा पाठलाग नाही केला, समजा तुम्ही ध्येयाच्या हात धुवून जर नाही मागे लागला, तर समजायचं की तुम्ही मरायला लागलेला आहे. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःलाच मोकळं केलं नाही, स्वतःलाच अलाउड केलं नाही, तुम्ही स्वतःलाच खुलं केलं नाही, स्वतःला स्वच्छंदी नाही केलं, ऍटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम, कमीत कमी आयुष्यात एकदा का होईना तुम्ही तुम्हाला स्वतःला मुक्त करायला पाहिजे, स्वतःला आलो केलं पाहिजे, टू रन अवे, आणि तुम्ही पळून गेला पाहिजे. कुठून? फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. कोणतरी शहाणपणानं तुम्हाला सल्ला देत राहील सतत, कधीतरी हा सल्ला झुगारून तुम्हाला काय वाटतंय हे जर मोकळं मन करून तुम्ही जर नाही बाहेर पडला यातून, तर समजायचं की तुमचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. अतिशय सुंदर कविता आहे ही. आता अलंकाराविषयी मी सारखं प्रत्येक ह्याच्यातनं बोलणार नाही, कारण तुम्ही एकदा अलंकार शिकले की स्वतः शोधायला शिकलं पाहिजे. पण सेंट्रल आयडिया याविषयी मी सांगेन. इन दिस पोयम द पोएट सेज we should read, we should travel, we should appreciate ourselves, we should not kill our self-esteem, we should not be slave of our habits,
we should change our path. We should not avoid our passions. We should make ourselves free. This is the advice of the poet and this is the central idea of the poet. अशा प्रकारे अतिशय सोपी असणारी पुढची ही कविता आपण इथं बघितलेली आहे. तुम्ही काही शब्द याचे फारसे अवघड नाहीत, मार्जिन वर्ड्स आहेत ते बघा किंवा मी जेव्हा मराठीतलं सांगतोय ते नोट डाऊन करत चला आणि याच्या खालच्या ऍक्टिव्हिटी सोडवा. कुठली ऍक्टिव्हिटी अडलीच तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचं उत्तर देईन. धन्यवाद.